तर आपली एक नंबरची बस आज वाटत थांबली, तर ती का बरं थांबली असेल चला बघूया मग आजच्या ब्लॉग मध्ये। तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम जय शिवराय। तर दररोजप्रमाणे आपण चाललो होतो कॉलेजला। आज पायी जावं लागेल वाटतं आपल्याला कॉलेजला। आज एखादी गाडी भेटेल ना, पण तर आपल्याला सकाळची पारी मोकार कामावर राहते तरी आपण दररोज कॉलेजला जातो। मग आपण आलो आता मुखेडच्या पेट्रोल पंपावरून, तर तेवढ्यात आपली भेट झाली आपल्या भरत भाऊशी। तर काय त्यांचं लग्न झाल्यापासून ते काय आपल्याला भेटायला दररोज नाही, तर दररोज भेटवायची आपलीवाली। तर त्यांच्या मागं मोकार धावपळ राहते, तर रानातलं पण पाहायचं आणि दुकानातलं पण पाहायचं। तर दररोज प्रमाणे बाबां ती इकडे बसेल राहते बरं का सकाळच्या पारी। मग आपलेवाले प्रसाद भाऊ पण आले आता मागं बसायला। तर आपल्या कॉलेजची एक नंबरची बस का बरं थांबली आपल्याला काय माहित नाही भाऊ, आपण नाही विचारलं भाऊ कोणाला। माहिती झाल्यावर सांगतो तुम्हाला। आता आपण लय खराब रस्त्याने चाललो, तर आखी धूळ मध्ये येतोय ती। सर्व पोरांनी तोंडाला रुमाल बांधा, तर पुढे बघा एक बस चालली, तर ती खाकाना उडी चालली होती। तर आपल्या पोरांची डेट चालू होती, तर त्यांचा अख्खा मेकअप खराब होत चालला होता आता। तर SND इन्स्टिट्यूटची डेट चालू आहे, तर सर्व पोरं आले होते बघा। तर या पोरांचं फोटोशूट चालू आहे बघा। बरं आता आपण बसलोय बसमध्ये, आता आपण चाललोय घरी। तर SND इंजिनिअरिंगची ना गॅदरिंग होती आज, तर इकडे पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मोकार गाड्या लावल्या होत्या। तर संध्याकाळी या तुम्ही पण इकडे गॅदरिंग बघायला, आपल्याला जमलं तर आपण पण येऊ। पण आपल्याला आता जायचंय घरी, तर बाय बाय आपल्या कॉलेजला पण। तर आपल्यावाली बस पण लय रिकामी दिसू राहिली बघा। बरं ऐका ना, मी जातो, तुम्ही जायचे तेवढं फॉलो लाईक आणि कमेंट करा बरं पटकन फास्ट मध्ये। आणि आदित्य साळवीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।